शहरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नागरिकांना मुख्य बाजारपेठेमध्ये जाण्यासाठी आता पैठण गेट गुलमंडी छत्रपती संभाजी पेठ मार्गे स्मार्ट सिटी बस सुरू होत असून याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन स्थायी समितीचे सभापती अनिल मकरे यांनी केलं आहे। गेल्या अनेक वर्षांनंतर पैठण गेट गुलमंडी मधून छत्रपती संभाजी पेठ मार्गे स्मार्ट बस धावणार आहे। रेल्वे स्थानक मार्गे छत्रपती संभाजी पेठ विद्यापीठ असा प्रवास असलेली बसचा शुभारंभ 1 मे महाराष्ट्र दिनापासून होत असल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती अनिल मकरे यांनी एमसी न्यूजशी बोलताना दिली आहे। शहरातील नागरिकांना मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी तर शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विद्यापीठ आणि छत्रपती संभाजी पेठ मधील शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षणासाठी यावे लागते। यात सध्या रिक्षा आणि इतर खासगी वाहनाने प्रवास दरात मोठी वाढ केली असल्याने सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नसल्याने त्यांना मुबलक दरात सूट देऊन प्रवास सुखकर करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन विचार करत असून यासाठी स्थायी समिती सभापती अनिल मकरे यांनी विशेष पुढाकार घेऊन गुलमंडी छत्रपती संभाजी पेठ मार्गे स्मार्ट बस सुरू करण्याचे निर्देश दिले। त्यानुसार 1 मे महाराष्ट्र दिनापासून ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून याविषयी अधिक माहिती स्थायी समितीचे सभापती अनिल मकरे यांनी दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा नमस्कार करून शहरात 20-25 वर्षानंतर आता बस सुरू होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज क्रांती चौक, नूतन कॉलनी, पैठण गेट, गुलमंडी, संभाजी पेठ, खडकेश्वर, मिल कॉर्नर, विद्यापीठ असा राऊंड असणार। दिवसातून 6 वेळेस येणार बस। याचा फायदा कोणाकोणाला होणार आहे? जनतेला होईल, गोरगरिबांना। ते रिक्षामध्ये 50 रुपये घेतात, विद्यार्थी आहे, शहरातला रोज भाजी मंडीमध्ये येणारे लोक आहेत, बाजारात येणारे लोक आहेत, त्यांना फायदा होईल।